आज जी कथा असणार आहे त्या कथेचं नाव आहे मातीतील स्वप्न. पहाटेची वेळ होती. कोरड्या शेतात एक लहानसा मुलगा अनवाणी पायांनी राबत होता. फाटके कपडे, धुळीने माखलेले अंग, हातात शेतीची अवजारे, चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात आशा जिवंत होती. त्याला माहिती होतं ही माती त्याची परीक्षा घेत आहे, पण हाच संघर्ष एक दिवस त्याची ओळख बनेल. संध्याकाळी तो मातीच्या घरात परतला. आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात आईच्या डोळ्यात स्वप्ने होती आणि मुलाच्या चेहऱ्यावर निर्धार. आई म्हणाली, आपण गरीब आहोत, पण हिंमत श्रीमंत आहे. रात्री दिव्याचा मंद उजेडात तोच मुलगा उघड्या पुस्तकांसमोर बसला होता. चेहरा थकलेला, पण लेखणी चालू होती, कारण डोळ्यात होती जिद्द. अंधार खूप होता, पण त्या दिव्याचा प्रकाश त्याच्या भविष्यासारखा तेजस्वी होता. वर्ष गेली. आज तोच मुलगा IAS अधिकारी बनून त्याच गावात अधिकाऱ्याच्या भूमिकेत उभा आहे. ज्या शेतात तो राबला, आज तिथं तो शेतकऱ्यांसाठी योजना आणतो. आईच्या डोळ्यात आज अश्रू आहेत, दुःखाचे नाही तर अभिमानाचे.